नमस्कार. जय सेवा नागपूर. 29 मार्चला देशपांडे सभागृह येथे भव्य नागरिक सत्कार सोहळा संपन्न. सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने राज्यसभा खासदार माननीय मायाताई इवनाते यांचे सत्कार समारोह कार्यक्रम पार पडले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय केंद्रीय व रस्ते परिवहन मंत्री नितीनजी गडकरी, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्यासह सर्व संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने आदिवासी समाज या कार्यक्रमात उपस्थित होता. बघूया कार्यक्रमाची पुढील झलक. अतिशय अभिमानाचा आणि अतिशय मोलाचा क्षण हा इथे उपस्थित प्रत्येकाकरता. तुम्हाला फार मोठी संधी मिळालेली आहे. तुम्ही माझी बहीण आहे. मागच्या माझ्या घरी आली होती, त्याला सांगितलं बहीण आता तर सुरुवात आहे. बहीण हे दोन्ही देवेंद्रजी आणि नितीनजी तुझ्या पाठीशी आहे, तुला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे की आज मायाताईंची निवड ही या देशातील सार्वभौम सभागृहामध्ये राज्यसभेवर झालेली आहे. खरं म्हणजे हे पद खूप मोठं आहे. त्या आत्ता म्हणत होत्या की मी देवेंद्रजींना म्हटलं की मला आमदार बनवा, पण देवेंद्रजींनी आमदार बनवायच्या ऐवजी खासदार बनवून टाकला. एक गोष्ट महत्वाची आहे आणि मायाताईंच्या उदाहरणापासून ती आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावी अशी आहे. मायाताईंना जी पदं मिळाली त्या नगरसेवक झाल्या 5 वेळा, जिल्हा परिषद आपल्या नागपूरच्या पहिल्या आदिवासी महापौर झाल्या, ज्यांनी राजे भक्त बुलंदशहाचा विधान भवनासमोर मोठी जी प्रतिमा उभी झाली त्याचं श्रेय कोणाला असेल तर मायाताईंना. त्यानंतर विशेष रूपाने त्यांना भारत सरकारमध्ये जे आदिवासींकरता जे मोठं आयोग आहे त्यावर काम करण्याची संधी मिळाली. नंतर आज त्या राज्यसभेच्या सदस्य झाल्या. या सगळ्या प्रवासामधली एक विशेषता आहे. ही विशेषता ही आहे ज्याचे साक्षी मी आणि देवेंद्रजी दोघेही आहोत की मायाताई आपल्या आयुष्यात एकदाही माझ्याकडे आणि देवेंद्रकडे मला पद द्या म्हणण्याकरता एकदाही आल्या नाही, बायोडाटा आणला नाही, कुठल्याही प्रकारची मागणी केली नाही. त्यामुळे यातून एक गोष्ट चांगली आहे की जो मागतो त्याला मिळत नाही आणि जो मागत नाही त्याला मिळतं, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या सर्वांच्या लाडक्या असलेल्या मायाताई इवनाते यांच्या राज्यसभेवर नियुक्तीच्या संदर्भातल्या या सत्कार समारोह ज्यांनी आपलं नेतृत्व उभं केलं त्या मायाताई इवनाते भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये राज्यसभेमध्ये खासदार म्हणून गेल्या ही आपल्या सगळ्यांकरता अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मायाताईंचा प्रवास आपण सर्वांनी बघितला. खऱ्या अर्थानं एका संघर्षातनं त्यांचं नेतृत्व उभं राहिलं. आपण जर बघितलं तर इतक्या मोठ्या आउटर अशा भागातनं, अतिशय अविकसित अशा भागातनं सातत्याने मायाताईंनी निवडणूक लढवली आणि लोकांचा विश्वास संपादन केला. महानगरपालिकेची दिशा ही उत्तम राहिली पाहिजे असा सातत्याने त्या प्रयत्न करायच्या. आणि त्या काळामध्ये नागपूर शहरच नाही तर विदर्भामध्ये मायाताईंनी मोठा जनसंपर्क वाढवला. जो देशाचा जनजाती आयोग आहे, आपल्याला कल्पना आहे की भारतीय संविधानाने आदिवासी समाजांच्या हक्काकरता केलेलं सर्वोच्च व्यासपीठ, सर्वोच्च संस्था म्हणजे अखिल भारतीय जनजाती आयोग आहे. या जनजाती आयोगावर काम करायला मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ती संधी मायाताईंना मिळाली आणि त्याही संधीचं सोनं करत संपूर्ण देशामध्ये मायाताई फिरल्या, महाराष्ट्रामध्ये मायाताई फिरल्या. आज ज्यावेळी देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा विषय आला त्यावेळी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी हा निर्णय केला की या सभागृहामध्ये जाण्याकरता अतिशय पात्र अशा प्रकारचं नेतृत्व हे आपल्या मायाताईंचं आहे. मायाताई
खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासी समाजाचं रिप्रेझेंटेशन हे राज्यसभेमध्ये करू शकतील, त्यांनी त्यांचे नेतृत्व गुण जनजाती आयोगाचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यामुळे देशभरातल्या आदिवासी समाजाचे प्रश्न त्यांना माहिती आहेत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा या मायाताईंना माहिती आहेत आणि म्हणून त्यांनाच आपण राज्यसभेवर पाठवलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं मायाताईंनी हा देखील एक नवीन रेकॉर्ड केलाय की आपल्या राज्यातनं त्या एक प्रकारे पहिल्याच अशा प्रकारच्या आदिवासी महिला आहेत, गोंड समाजाच्या महिला आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये त्या आज खासदार म्हणून त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये उत्तम प्रकारे त्या ठिकाणी काम करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण इतके वर्ष मी बघतोय, गेले 25 वर्ष सातत्याने निस्वार्थ भावाने काम करणं ही त्यांची प्रवृत्ती आहे. त्यांची संपूर्ण टीम सुद्धा श्रीमती मायाताई विद्यापीठ यांचं सरकारवर करण्यात आहे. विनंती